wanna be the best in the game, invest in my name, check no restraints, I'm obsessed with the pain. I ingest, I retain, assess and I change, possessed by the thought I'll be free one. हर हर महादेव. MH06 आणि ही पिकअप MH06. सगळ्यांना हात जोडून रिक्वेस्ट आहे, पावसाळ्यात गाडी सावकाश चालवा. कसं आहे कुठं आलंय सरकार? कसं आहे? नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आणि आता वाजले आहेत 6:59. तर पोचलो मित्रांनो पुण्यात. 2:45 वाजता आपण निघालो होतो आणि डायरेक्टली पुण्यामध्ये पोचलो. आणि तुम्ही बघताय नेक्स्ट ब्लॉग. हा ब्लॉगचं टायटल तुमच्या लक्षात आला असेल. आणि आपण जी अलिबागची ट्रिप केली, तर मस्त असं ट्रिप झालेली आहे आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला आवडल्या असतील. तिचा हिशोब सांगतो. 2000 रुपये डिझेल टाकलं होतं आणि 100 रुपये आपल्याला टोलला खर्च आला आहे. बस एवढंच. आणि 7000 रुपयाचं बुकिंग होतं. तर मस्त झालेली अलिबागची ट्रिप. आणि हे जे बुकिंग आहे हे घेऊन जायचं आपल्याला कुठे ते तुम्हाला टायटलवरती लक्षात आला असेल. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण निघालोय. तर चला मित्रांनो, गाडी लोडिंग करूया आणि ब्लॉग सुरू करूया. मटेरियल झालेलं आहे रेडी. याच्यातल्या 2 मशीन आपल्याला घेऊन जायच्यात. या 2 असतील आणि आपलं स्टँड गाडीला लावलेलं आहे. तर चला लोडिंग करून घेऊया. अशी असते सिस्टीम लोडिंगची. 2 मशीन, 2 टूल बॉक्स. तर चला निघूया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पिकअप 1934. आणि परत सकाळी निघायचं आहे, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. The next morning. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि पिकअप 1934च्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आपण निघालोय लोटे MIDC रत्नागिरीला. म्हणजे चिपळूणच्या थोडं अलीकडेच आहे, म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात लागतोय म्हणून रत्नागिरी. तर कंपनीने मला रत्नागिरीची आयडिया दिली होती, पण जेव्हा लोकेशन भेटलं त्यावेळेस कळालं की हे लोटे MIDCतलं लोकेशन आहे. आणि रात्रभर पाऊस पडतोय, त्यामुळे थोडा लेटच उठलोय आणि लेटच निघालो. तामिनी घाटात कसा पाऊस असेल याचा अंदाज आता लावता येईल आपल्याला. आणि तो आज बघायला भेटणार आहे. कारण मँगलोर सिरीज मध्ये आपला तामिनी घाट कव्हर झाला होता, बट सॉंगवरती कॉपीराईट आल्यामुळे आपण बराचसा पार्ट त्यातला गायब करावा लागला होता. तर यावेळेस तुम्हाला परत तामिनी बघायला भेटणार आहे. तो गाडीमध्ये 1200 किलो वजन आहे, म्हणजे 2 मशीन 2 पेट्या. तर पहिलं डिझेल भरून घेऊ, कारण पुढं नेट चालतंय नाही चालतंय, उगाच प्रॉब्लेम नको. आहे रिझर्वच्या वरती आहे. काल आपण 2000 रुपयाचं डिझेल भरलं होतं. तर त्यात आपली मस्त अशी अलिबागची ट्रिप झालेली आहे. आणि मस्त काही टोल लागणार नाही खेड MIDC जायचं म्हटल्यावरती. तर पुढे HP पेट्रोल पंप आहे, इथंच डिझेल भरून घेऊ. तर 2000 रुपयाचं डिझेल भरून घेतलंय आणि निघालोय मित्रांनो आता आपण पुढे. तर चला मित्रांनो, पहिला आता हिंजवडीच्या बाहेर पडूया. मस्त मस्त व्ह्यू एन्जॉय करूया. मित्रांनो, जर काचेवरती फॉग येत असेल तर शॅम्पूचं 1 पॅकेट घ्या आणि कपड्यावरती लावून काचा पुसून घ्या, जेणेकरून तुमच्या गाडीत फॉग जमा नाही होणार. म्हणजे जरी काचा बंद असल्या फुल पावसामध्ये, तरी आतमधून गाडी मस्तपैकी असं पाणी थांबणार नाही काचावरती. तर ही ट्रिक ट्राय करा. आणि बघू शकताय मित्रांनो, आपले ग्लास आता मस्त शॅम्पूने क्लीन केल्यामुळे मस्त स्वच्छ दिसते. साइड मिरर पण बघू शकताय, एकदम विजिबल. कसं आहे पाणी.
नाश्ता करायला थांबलो आणि हे सगळे बघू शकता. जोशी वडेवाल्यांच्या इथं 50 रुपयात एक पोहे आणि चहा घेऊन आता पुढे निघालोय. आणि तुम्ही आता एन्जॉयमेंट पाहिले असेल तर ही गँग पूर्ण निघालेली आहे. तर आम्ही निघालो एन्जॉय करायला. तर त्यांचं थोडं सोसायटी मधले एकत्र असतील तर सेलिब्रेशन चाललं होतं, शेरो शायरी वगैरे. तर लाईफची जर्नी एन्जॉय करा. चलो हो ना हो. सेल्फी पॉइंट मुळशी. कसा वाटतोय व्ह्यू मित्रांनो सेल्फी पॉइंटचा? आता मस्त धरणाचा व्ह्यू बघायला भेटणार आहे. आणि हा ट्रकचा ब्रेक फेल झालाय तर डायरेक्ट सरळ सरळ खालीच गेलाय. अरे बापरे, अर्धा तर गाडी ढिगाऱ्यात. कसा आहे रोड, कसा आहे जागेवर शार्प टर्न. एक व्ह्यू बघा कसा वाटतोय. क्लासिक व्ह्यू, क्लासिक. समोरचा धबधबा बघा मित्रांनो कसा वाटतो. ऍक्च्युली तिथं थांबायला जागा नव्हता पण इथं थांबलो. आणि आपली 1934 एखादा थंबनेल साठी फोटो घेऊया. मुळशी डॅम. आणि समोर एसटी आय थिंक फेल झालेली दिसते. ऍक्सिडेंट झालाय, एसटी गेली. बाप रे, अरे बाप रे बाप. मित्रांनो इथे एक खतरनाक असा ऍक्सिडेंट झालाय पिकअपचा आणि एसटीचा. तर पिकअपचा झालाय बुगा आणि एसटी उतरली आहे खाली. MH06 आणि ही पिकअप MH06. त्यामुळे गाड्या सावकाश चालवणं गरजेचं आहे. सगळ्यांना हात जोडून रिक्वेस्ट आहे, पावसाळ्यात गाडी सावकाश चालवा. तर या निसर्गात गाडी चालवत असताना मित्रांनो हा निसर्ग माणसाला भुरळ आणू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त गाडी चालवण्यावरती फोकस करा आणि जर्नी एन्जॉय करा. कारण प्रत्येक ठिकाणी नवीन बघायला भेटतं, प्रत्येक ठिकाणी काहीतरी नवीन बघायला भेटतं आणि आपली नजर तिकडे जाते आणि रस्त्यावरची नजर चुकते. म्हणून गाडी चालवताना काळजी घेणे तितकंच गरजेचं आहे. ब्लाइंड स्पॉट भरपूर आहेत त्यामुळे सावकाश लाईट आणि इंडिकेटर लावत चला. धुका असतील तर फॉग लॅम्प लावून द्या म्हणजे गाडी चालवताना काही प्रॉब्लेम येणार नाही आणि समोरच्या गाडीवाल्याला पण विजिबिलिटी मिळेल. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. पूर्ण रस्त्यावर पाणी येतं कारण ही अवस्था बघा सध्या आहे. मॅप वरती बघू शकताय. तर याच्यामुळे तुम्हाला मॅप जर चालू असेल तर ब्लाइंड स्पॉट समजतात. म्हणजे कुठून टर्न आहे, कुठं किती अंतरावरती गेल्यावरती वळायचंय किंवा पुढे रोड कसा आहे तर याचा अंदाज तुम्हाला मॅप वरती होतो. जरी तुम्हाला रस्ता माहित असलं तरी. पण जर घाट सेक्शन वगैरे असेल तर शक्यतो मॅप लावा कारण नेटवर्क वगैरे जातं. तर तुमचा एक अंदाज येऊन जाईल की तुम्ही कुठे पोहोचलेत किंवा किती अंतर बाकी आहे, पुढे रस्ता कसा आहे, या सगळ्या गोष्टी समजून जातात. तर पोहोचलोय मित्रांनो तामिनी घाटामध्ये
आणि आतापर्यंत भरपूर असे सीन्स पाहिलेत. तर आता तामिनी घाटातले धबधबे बघूया. धबधबे काउंट करा. वाईड अँगल मध्ये मस्त असे आणि अतिउत्साही कार्यकर्ते. But the only thing in life that has meaning are the things you gotta work for, believe me. Take into your hands a plan, your own hands can land your own brand. And damn, I feel like no one takes accountability. They want the credibility, convincingly willing to put in the hours it takes to get some power. Don't be weak and sour, take a cold shower, scream until you're louder, work until you're prouder. And all the doubters, they're just your downers. I swear to God they all let me down. I always fought just to wear the crown. I'm off at these fucking clowns who were all taught they deserve it. कुठं आलंय सरकार? धबधब्यात जाण्यास बंदी आहे आणि वरती दिसते धबधबे. माकडाची पिल्ल आणि इथं दरड कोसळलेली आहे. झालेलं आहे एवढ्या 2-4 दिवसाचाच कार्यक्रम झालाय पण साफ केलेली. बघा वाटतोय सावकाश घेतो एकदम सावकाश. कसं आहे हा कसा वाटला मित्रांनो सीन? आवडला का? जाऊया पुढे गेल्यानंतर आता महाड आणि त्यानंतर कशाडी नंतर मग लोटे MIDC. तर अजून 100 किलोमीटरची आपली जर्नी. 124 किलोमीटर आपलं लोकेशन आहे. मित्रांनो आपलं नशीब जोरात आहे कारण एवढा फॉग होता सकाळी. बोलो तामिनीतले धबधबे बघायला भेटतात का नाही पण धबधबे बघायचा आनंद खूप वेगळाच आणि एन्जॉय करण्याचा पण खूप वेगळाच. तर मित्रांनो मुळशी पॅटर्नचा निसर्ग कसा वाटला म्हणजे आपला तामिनी घाट कसा वाटला? तर खूप एन्जॉय केला असेल तामिनी घाटातले व्ह्यूज आणि मजा आली असेल जर्नीला. कारण आहेच आपला तामिनी घाट तसा. खूप सारे धबधबे मस्त असा निसर्गाचे धुके बिके जे काय जेवढं बोलल तेवढं कमीच आहे. तर जस्ट माणगावला पोहोचलोय मित्रांनो आणि माणगावमध्ये मुंबई गोवा हायवेवरती आता लागलोय. तर करूया मुंबई गोवा हायवेची जर्नी. कोकणातला रोड हॅट्स ऑफ. तर जाऊया आता महाड लागेल आणि त्यानंतर कशिडी घाट. तर कशिडी घाट पण एन्जॉय करू. खूप भारी भारी असे त्यातले व्ह्यू बघू आणि कशिडीचा बोगदा पण चालू झालेला आहे तर त्यानेच आजचा प्रवास करू. तर 90 किलोमीटर आपला अजून ड्रॉप लोकेशन आहे. तर चला मित्रांनो इथून पुढची जर्नी पण एन्जॉय करूया. ब्लॉग आतापर्यंत पाहिला असेल आणि कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चला पुढची जर्नी पण एन्जॉय करूया. नदीला परत पूर आहे बरं का त्यामुळं पाणी बऱ्यापैकी भरलेलं आहे. पोचलो मित्रांनो महाडमध्ये आणि नदीचं पाणी बघू शकताय.
तर रायगड एक्झिट, रत्नागिरी सरळ. तर घेतलाय मित्रांनो आपण एक्झिट, आणि तो जो कॉर्नरला रेड कलर दिसतोय तर तिथे आहे कशेडीचा टनेल. मोठ्या गाड्यांसाठी हा पूर्ण डोंगर चढून जावा लागतो आणि रस्त्याची अवस्था खूप वाईट आहे, कारण आपण मागच्या वेळेस गेलो होतो त्यावेळेस पाहिलं होतं. तर छोट्या गाड्यांसाठी हा एक ऑप्शन आहे की इकडून जाऊ शकतात. आणि हा टनेल स्टार्ट. वाटलं बघ राईड. आणि आलोय मित्रांनो आपण, नाहीतर पूर्ण घाट म्हणजे कमीत कमी 9-10 किलोमीटरचा घाट आपल्याला चढून जायला लागला असता जर आपली गाडी तिकडून पास नसती झाली तर. बट वाचला, कारण हा घाट इकडे जॉईंट होतो. समोर जे बॅरिगेट दिसत आहे तर तिथं जो घाट एक्झिट होतो. तर चला मित्रांनो, आता आपण परत गोवा हायवेवरती येऊया. भोसते घाट, आणि राईट साईडला दिसत असेल गेट सिटी. तर जहादेवाचा टर्न आहे हा. अंजनी रेल्वे स्टेशन. ओके ओके. तर अंजनी रेल्वे स्टेशनच्या रोडला जायचं आहे आपल्याला. तिथं इथूनच दाखवतंय पण आपल्याला राईट भेटलेलं आहे, आणि आपण आता डायरेक्टली लोकेशन अपडेट होईल आपलं 1 किलोमीटरवरती. तर हे सगळे स्टाफ त्या प्रोजेक्टवरतीच काम करतात असं वाटतंय. तर चला आपण पण पोहोचूया गेटवरती लवकर. यांचा लंच ब्रेक संपलाय, 2चा लंच ब्रेक असतो आणि आपण पोहोचलोय आता दाभिळ. तर टाइम बघू शकता मित्रांनो, 2:15 वाजलेत आणि आपल्या ड्रॉप लोकेशनला आपण पोहोचलोय. च्या आसपास 7:30-8च्या आसपास निघालो होतो, आणि मस्तपैकी आपण पूर्ण नेचर कव्हर करून इथपर्यंत पोहोचलोय. तर जर्नी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तर आता भेटूया आपली गाडी खाली करायला आतमध्ये घेतल्यावरती, कारण पेपर ऑलरेडी दिलेले आहेत. एंट्री वगैरे जी काय प्रोसेस असेल तर तुम्हाला पुढे बघायला भेटेल. तर चला मित्रांनो, आता थोडा रेस्ट करतो, कारण कोकणातल्या रस्त्यांवरती मानपाट एक होते त्यामुळे जरा दुखायला लागले. तर थोडा रेस्ट करूया तोपर्यंत पेपर आपले रेडी होतील आणि गाडी खाली करून घेता येईल. चल बसने ते आहे साईड. तर तिथं काढून ठेवलंय मटेरियल, आणि हा आहे भरपूर मोठा असा कोको कोलाचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो. आणि बघू शकता याच्यामध्ये हेल्मेट, जॅकेट आणि शूज कंपल्सरी आहे. तर झाली आपली गाडी खाली, आणि आता निघूया बाहेर. वाजल्यात 4:30. तर आपल्याला जेवायचं आहे, अजून भूक लागलेली आहे. सकाळी नाश्ता केला होता पोहे, तेवढ्यावरतीच आहे. तर चला पहिलं बाहेर निघू. आणि दाल बाटी शोरमा आपण लास्ट टाइम राजस्थानीवरती खाला होता मँगलोरवरतून येताना, तर तिथंच जाऊन परत आज दाल बाटी शोरमा खाऊया. तर चला निघूया इथून बाहेर कंपनीपासून. आणि हा परत मुंबई गोवा हायवे. तर चला आता डायरेक्टली जेवायला जाऊन थांबूया. जवळच आहे, 1-2-3 किलोमीटरवरती. जेवण मस्त होतं म्हणून परत जाऊन जेवू आज. दाल बाटी चूरमा, चटणी, टोमॅटो, दही, ही बादली. तुझ्या मित्रांनो जेवायला. मित्रांनो हा बोर्ड बघा, आता हॉटेल दाखवतो. हे हॉटेल बघा, एकदम छोटं आहे, फक्त एक चटई असते
आणि त्याच्यावरती जेवण. 120 रुपयाची थाळी आहे. दाल बाटी चुरमाची चटणी भेटते, तूप भेटतं, दही भेटतं, कांदा मस्तपैकी असं सगळं व्यवस्थित जेवण होतं पोटभर. तर जेवण पण खूप छान आणि आपली जर्नी पण खूप छान झालेली आहे. तर हा ब्लॉग आता एंड करूया, कारण इथून पुढं टोटली रिटर्नचं काही थांबणार नाही आणि हे बुकिंग रिटर्नच्या हिशोबानेच घेतलेलं होतं, त्यामुळे रिटर्नला थांबणार नाही, कारण इकडून काही भेटतच नाही. तर चला मित्रांनो, हे 8,500 रुपयाचं बुकिंग होतं. याला आपल्याला खर्च आलाय 2,000 रुपये आपला डिझेल खर्च होता आणि हे 120 आणि ते सकाळचे 50, 180. तर बस एवढाच खर्च, 2,180 रुपये खर्च. आणि ही ट्रिप आपली टोटली प्रॉफिटमध्ये, कारण कोकणामध्ये आलं तर रिटर्नच्या हिशोबानेच बुकिंग घ्यावं लागतं. तर चला मित्रांनो, आजची जर्नी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा, कारण इथून पुढं टोटली अंधारात, पावसात आणि रात्रीच आपण पुण्याला पोहोचणार आहे. त्यामुळे हा ब्लॉग इथेच एंड करूया, कारण भरपूर सीनशॉट तुम्ही आतापर्यंत पाहिले असेल. खूप मोठा ब्लॉग झालाय आणि इथपर्यंत ब्लॉग पाहिल्यामुळे सगळ्यांच्या मनापासून आभार. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, नवीन जर्नीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.